नीटची सुनावणी ही सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुरू झाली, पण त्यांना आत्ताच लंच आलंय, त्यामुळे लंचच्या आधी सरन्यायाधीशांनी सांगितलं की ह्याच्यात खूप वकील आर्ग्यू करू इच्छितात. तर त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा की कोण आर्ग्यू करणार, आणि ज्या वकिलांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रिटेस्ट पाहिजे नीटची त्यांच्यावर ते आधी ऐकणार आहेत, मग NTA ऐकणार आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटला ऐकणार. त्यामुळे आता लंच नंतर ही सुनावणी सुरू होईल आणि आज आपल्याला नीटबद्दल काहीतरी स्पष्टता सुप्रीम कोर्टाकडून येईल. ह्याच्यात नोटीस इश्यू होईल अशी शक्यता आहे, पण पुढे काय होतं, परीक्षेवर स्टे येतो का वगैरे ते आता सुप्रीम कोर्ट सांगेल. पण सुरुवातीला ते ज्यांनी रिटेस्ट मागितली आहे त्यांचं ऐकणार आहेत, मग NTA ऐकणार आणि मग केंद्र सरकारला ऐकणार. तर आता 2 वाजता आपल्याला समजेल. लंचच्या नुकतंच आधी ते मॅटर सुरू झालं, खूप वकिलांची गर्दी होती. जजेसनी डिस्कस केलं आणि सांगितलं की तुम्ही आधी ठरवा वकिलांमध्ये की कोण पेटिशनरकडून आर्ग्यू करणार आहे, आणि त्याच्या लंच नंतर आपण हे मॅटर आता ऐकू. राष्ट्रवादीची सुनावणी झाली, नागालँडच्या प्रकरणावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले, नक्की काय म्हणणं आहे त्यांचं? आणि बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये 7 आमदार होते. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तर हे नागालँडचे 7ही आमदार हे अजितदादांबरोबर गेले. त्वरित त्यावेळेस शरद पवार साहेबांनी एक पिटिशन दाखल केली नागालँड स्पीकर समोर की ह्या 7 आमदारांना डिस्क्वालिफाय केलं जावं, कारण ते अजितदादांबरोबर गेलेले आहेत. त्यावर नागालँड स्पीकरनी काहीच कारवाई केली नाही बरेच महिने, आणि जसं इलेक्शन कमिशनचा निर्णय आला की पक्ष आणि चिन्ह हे आम्ही अजितदादांना देत आहोत, त्याच्यानंतरच नागालँड स्पीकरनी सांगितलं की अजितदादांकडे पक्ष असल्यामुळं या आमदारांना मी डिस्क्वालिफाय करणार नाही. नागालँड स्पीकरच्या निर्णयाविरुद्ध पवारसाहेब हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत आणि त्यांना त्या मॅटरमध्ये आज नोटीस इश्यू झाली आहे. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नोटीस इश्यू केली आहे, आणि 16 तारखेला जे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं मॅटर आहे त्याच्याबरोबरच हे नागालँडचे जे डिस्क्वालिफाय झालेले आमदार डिस्क्वालिफिकेशन मागतायत पवारसाहेब ज्या आमदारांचं, ते मॅटर पण टॅग करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष, चिन्ह आणि नागालँडच्या डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर हे एकत्र जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान हे 16 तारखेला ऐकतील. आता पक्ष आणि चिन्हाचं जे मॅटर आहे त्याच्यात नोटीस इश्यू झाली होती मार्चमध्ये, पण अजून अजितदादांनी त्याच्यात त्यांचं उत्तर फाईल केलेलं नाही आहे. तर अजितदादांकडून हे उत्तर लवकर अपेक्षित आहे, कारण जर अजितदादांनी उत्तर फाईल केलं नाही तर हे मॅटर पुढे जात राहील. त्यामुळे अजितदादांच्या इंटरेस्टमध्ये आहे की हे जर मॅटर लांबवायचं असलं तर ते उत्तर फाईलच करणार नाही. आता 16 तारखेपर्यंत जर अजितदादांनी ह्याच्यात उत्तर फाईल केलं नाही पक्ष आणि चिन्हाचं ह्याच्यात, तर कोर्ट त्याच्यावर काय बोलेल, काय ताशेरे ओढेल ते आपल्याला बघावं लागेल. आणि जर त्यांनी उत्तर फाईल केलं तर पवारसाहेबांना 2 आठवड्याच्या आत रिजॉइंडर द्यावा लागेल. पण त्यामुळे हे मॅटर लांबत चाललेलं आहे. आणि एक दुसरं मॅटर आहे, जेव्हा राहुल नार्वेकरांनी शिवसेनेसंबंधी निर्णय दिला डिस्क्वालिफिकेशनचा, त्याच्यात भरत गोगावले हायकोर्टात गेले, सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात आले, त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे की कोणत्या कोर्टात मॅटर चालेल. पण जेव्हा राहुल नार्वेकरांनी NCPचा निर्णय दिला डिस्क्वालिफिकेशनचा, त्याच्याविरुद्ध अजून काहीच हालचाल झाली नव्हती. तर आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध पवारसाहेब हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अजितदादा त्यांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं. तर त्याची सुनावणी आज सकाळी सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशांसमोर अभिषेक मनु सिंघवींनी मॅटर मेन्शन केलं, आणि मॅटर मेन्शन केल्यावर सरन्यायाधीशांनी 23 जुलैची डेट दिलेली आहे. म्हणजे राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध जे त्यांनी डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काहीच कोणालाच अपात्र ठरवलं नाही, त्याच्याविरुद्ध पवारसाहेब इथे आलेले आहेत आणि ते मॅटर 23 जुलैला ऐकलं. आज एक राष्ट्रवादीचं इलेक्शन कमिशनमध्ये मॅटर आहे, काय नक्की प्रकरण आहे आणि त्याच्यावरती शरद पवार यांचं काय? बघा, राष्ट्रवादीने इलेक्शन कमिशन समोर 2 अर्ज केलेले आहेत. पहिला अर्ज आहे की त्यांचं जे चिन्ह आहे मॅन ब्लोईंग द तुरा, तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह राष्ट्रवादीला दिलं गेलं होतं. पण काही अपक्षांना पिपाणी म्हणजे पिपाणीसारखं ट्रम्पेट हे दिसणारं चिन्ह, पण त्याच्यात मराठीत खाली तुतारी लिहिलं गेलं होतं लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रात. तर त्यामुळं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की बऱ्याच वोटर्समध्ये मतदारांमध्ये कन्फ्युजन झालं, कारण तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी
हे साम्य, म्हणजे नावात पण साम्य आणि ते दिसण्यात पण थोडं साम्य आहे, तर त्याच्यावर तुम्ही स्पष्टता द्यावी, ह्याच्यात राष्ट्रवादीची मागणी आहे. कारण विधानसभा इलेक्शन लवकरच येत आहे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 29B खाली कुठलाही रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी असली तर त्यांना प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा कंपनी व्हॉलेंटरी डोनेशन देणगी देऊ शकतो. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत काय झालं होतं की इलेक्शन कमिशननी त्यांना फक्त नाव दिलं होतं आणि नंतर सुप्रीम कोर्टच्या सांगण्यावरून त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. त्यामुळं राष्ट्रवादीने आता फॉर्मली इलेक्शन कमिशनला सांगितलंय की तुम्हाला जोपर्यंत निर्णय येत नाही सुप्रीम कोर्टाचा मेन मॅटरमध्ये, तर तुम्ही आम्हाला फॉर्मली एक हे द्या, फॉर्मली आम्हाला रेकग्निशन द्या पार्टीची. कारण विधानसभेचं इलेक्शन येतं आहे, ज्यांना कोणाला आम्हाला देणग्या द्यायच्या असल्या प्रायव्हेट किंवा कंपनीला ते सोपं होईल देणगी देणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.